प्रभाग क्रमांक 9 यांचा भाजप प्रवेश झाला. ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला भाजपने पळवून घेऊन जाण्यासारखा प्रकार केलेला आहे. तर काय सांगाल? गेल्या 2 दिवसापासून प्रभाग क्रमांक 9चे अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तुषारजी जक्का हे गेल्या 2 दिवसापासून ते संपर्कात नव्हते. त्यांच्या कुटुंबाला आणि तुषार जक्का यांना दादागिरी गुंडगिरी करून या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी पैशाची आमिष व आमच्या भाजप पक्षामध्ये जर तू नाही आला तर तुझ्यावर आम्ही कारवाई करू, तुला जेलमध्ये टाकू अशी धमकी त्या ठिकाणी देऊन तुषार जक्का यांना आणि यांच्या कुटुंबाला हायजॅक करून त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार तुषार जक्का यांना भाजपने त्या ठिकाणी पक्षात प्रवेश दिलेला आहे. नक्कीच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाजपचे स्थानिक नेते असतील किंवा या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील त्यांना नम्र विनंती या ठिकाणी करणार आहे. लोकशाही पद्धतीमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून हे निवडणूक पारदर्शक पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. गुंडगिरी, दादागिरी, पैशाचा आमिष दाखवून आपण जर अशी पळवापळवी उमेदवाराशी करणार असाल तर येत्या 15 तारखेला मतदानाच्या रूपी या सोलापूरची जे स्वाभिमानी जनता आहे तुम्हाला लांब केल्याशिवाय राहणार नाही. शिवशाहू फुले आंबेडकरची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्र राज्यामध्ये वाटचाल करीत आहे, राजकारण करीत आहे, समाजकारण करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान याला घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करत असताना असं महायुतीमध्ये असूनसुद्धा घरका बेदी लंकाट आहे या पद्धतीने जयकुमार गोरे साहेबांनी त्या ठिकाणी आमचा उमेदवार पळवण्याचं काम केलेलं आहे. त्यांना हे समजलेलं आहे की आपण आयाराम 58 उमेदवारांना त्या ठिकाणी भाजपकडून आपण उमेदवारी दिलेली आहे. स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्त्यांना डावलून 58 आयात उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. उदाहरण तुमच्यासमोर मित्रांनो आहे, आपण बघू शकता. त्यांना आपल्या स्वपक्षातून झालेला विरोध पाहता गेल्या 3 दिवसापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली चूक मान्य केली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विनंती केली की झालेल्या चुका हे माझ्या आहेत, आपण दिलेला 75 पारचा नारा आपण त्या ठिकाणी करावा. तुम्हाला 16 तारखेला नक्कीच सोलापूरची स्वाभिमानी जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.